हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजली व्लॉग्स फ्रेंड्स। तर आज आपण बघणार आहोत भाकरी कशा करायच्या। तर व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स, एकदम इझी टेक्निकने आपण भाकर तयार करणार आहोत। तर आपण स्वच्छ ताटामध्ये पहिले ज्वारीचं पीठ घेणार आहोत। एकाच भाकरीचं पीठ सुरुवातीला घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यात आणि आपल्याला उजव्या हाताने पीठ मळायचं आहे आणि डाव्या हाताने थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून पिठाचा हात पाण्यात घातल्यावर पूर्ण पाण्याने पिठाने पाणी खराब होणार नाही। तर त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ अगदी सॉफ्ट मळून घ्यायचं आहे। पीठ जेवढं चांगलं मळणार फ्रेंड्स आपण, तेवढी भाकर ही चांगली होणार। आणि पीठ हळू चांगलं मळून घ्यायचं, एकदम सॉफ्ट पीठ जेवढं जास्त चांगलं मुरल्या गेलं तेवढी जास्त भाकर चांगली होणार, तुटणार नाही, फाटणार नाही, अगदी छान गोल प्रमाणात होणार। बरेच लोक काय करतात फ्रेंड्स की भाकर तुटते म्हणून गरम पाण्याचा वापर करतात। तर मी इथे थंडच पाणी घेतलेलं आहे। आपण थोडं पाणी ॲड करू, भाकर कशीच तुटत नाही। पीठ अगदी चांगलं मुरलं, चांगलं मळल्या गेलं तर भाकर अगदी छान होते। तर अशाच प्रकारे मी एक छान सॉफ्ट डो तयार करून घेतलेला आहे, छान उंडा तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आता गॅस चालू करायचा। तवा एकदम गरम तापायला हवा, कारण भाकरीला शिजायला फार वेळ लागतो, त्यामुळे एकदम तवा फुल गॅसवर ठेवायचा। त्यानंतर खाली एकदम पीठ टाकून घ्यायचं ज्वारीचं थोडंसं आणि त्यानंतर तो उंडा ठेवायचा त्यावर। तर काय करायचं फ्रेंड्स, बोटाला अगदी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आपल्या हाताच्या तळव्याला थोडंसं पाणी लावायचं आणि एकदम क्लॉकवाईज आपल्याला पूर्ण हात फिरवायचा आहे, जेणेकरून भाकर एकदम गोल होणार आणि गोल फिरणार। मध्ये आपल्याला थोडं पीठ लावायचं आहे, थोडं पाणी पण लावायचं आहे, जेणेकरून भाकर एकसारखी एका प्रमाणात फिरणार आणि भाकर एकदम पातळ तयार होणार। खूप साऱ्या महिलांना भाकर जमत नाही फ्रेंड्स, खायला तर खूप आवडते पण त्यांना करता येत नाही। पण ह्या सगळ्या जर ट्रिक आपण यूज केला तर भाकरी एकदम सोपी आहे फ्रेंड्स बनवायला। मी तर प्रॉपर मराठवाड्यातली आहे आणि तिकडे एकदम ज्वारीचंच अन्न खातात सगळे। मला आवडत नाही भाकरी खायला, पण मला भाकर बनवायला खूप आवडते। तर मी त्यांच्यासाठी भाकर आणि वांग्याचं भरीत बनवलेलं होतं, त्यामुळे मी हा भाकरीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स चॅनलला। चला तर पूर्ण व्हिडिओ बघा, एकदम इझी ट्रेकने मी भाकर बनवलेली आहे। तर भाकर बघा पूर्ण एकसारखी गोल प्रमाणात एकदम छान अशी तयार झालेली आहे। तर आपला जेवढा तावा आहे ना फ्रेंड्स, आपल्याला तेवढीच भाकर ही तयार करायची आहे, जेणेकरून मोठी भाकर केली तर ती तव्याच्या बाहेर जाणार नाही आणि एकदम छान प्रमाणात शिजणार। तर आपल्याला डावा हात खाली घालून उजव्या हातावर भाकर घ्यायची आणि एकदम आरामात तव्यावर टाकायची आहे। तव्यावरती भाकर टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचे आणि पाण्याची स्टेप इतकी मजेदार आहे ना फ्रेंड्स, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। एकदाच जर तुम्ही भाकरी करायला शिकलात ना, तुम्ही नेहमीच भाकरी करणार। खूप इंटरेस्टिंग आहे फ्रेंड्स। तर आपल्याला राऊंड मोशनमध्ये सगळ्यात पहिले पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक मागच्या साईडला भाकरीला चांगलं फुल गॅसवरती पूर्ण शिजू द्यायचं आहे। जेव्हा भाकर चांगली शिजते तर ती आपोआप वर येते, खाली तव्याला चिपकत नाही, त्यामुळे घाई करायची नाही। एकदम फुल गॅसवरती भाकरीला चांगलं शेकू द्यायचं एक साईडला। तर आता मी चम्मचने भाकर शिजली की नाही त्यामुळे मी सगळं चेक करणार आहे, एक साईडला भाकर शिजली की नाही। तर चम्मच जेव्हा इझिली अंदर भाकरीच्या आतमध्ये जातो तेव्हा समजून जायचं की भाकर ही चांगली एक साईडला शिजलेली आहे। तर बघा भाकर दुसऱ्या साईडने पण आपल्याला फुल गॅसवरती भाकर शिजवून घ्यायची आहे। पोळीपेक्षा भाकरीला शिजायला फार वेळ लागतो, त्यामुळे घाई करायची नाही। तर एकदम अशा 2-3 टिप्स जर आपण वापरल्या ना फ्रेंड्स, भाकर एकदम इझी आहे बनवायला। मागच्या बाजूने पण आपल्याला भाकर चांगली शिजवून घ्यायची आहे फ्रेंड्स आणि फुल गॅसवरतीच आपल्याला भाकरीला शेकायचं आहे। तर बघा मागच्या बाजूने पण चांगली भाकर शेकली गेली आहे। तर आपण एक 2-3 स्टेपमध्येच भाकरी चांगली शिजल्या जाते। तर पूर्ण भाकर खालच्या साईडने शिजवून घ्यायची, मग पुन्हा पलटवायची। चुलीवरची भाकर ही फार चविष्ट लागते फ्रेंड्स, पण इथे कुठे चूल आणणार। तर असं नाही की गॅसवरची पण छान होते, पण चुलीची एक मजा, एक वेगळीच टेस्ट असते ना, ती या गॅसवरती मिळत नाही।
तर अशा प्रकारे आपल्याला भाकर चांगली शिजवून घ्यायची आहे दोन्ही पण साईडने. आणि चुलीवर आपण काय करतो ना की जो विस्तो असते ना, जो आर त्याला म्हणतो, तर आरावर आपण भाकर शेकतो तर त्याचे काठ वगैरे शिजवले जाते. तर बघा इथे तर आर वगैरे काही नाही आहे, त्यामुळे मी थोडंसं गॅसवरती शेकून घेत आहे, जेणेकरून काठ वगैरे कच्चे असेल तर ते पण शिजले जाईल. तर भाकरीला आपण आता साईडला काढून घेऊ, थोडंसं थंड होऊ देऊ. गरम गरम भाकर खायला फार छान लागते. यावर वांग्याचं भरीत टाकायचं आणि खायचं. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.